उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अचानक अवतरले साताऱ्यात. नवीन शासकीय विश्रामगृहाची दुरावस्था पाहून अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राज्यातील डॅशिंग नेते आहेत. सरकारी कामांमध्ये हलगर्जीपणा दिसला की ते जागेवरच अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतात. त्यांनी शुक्रवारी सकाळी 9 वाजता सातारा येथे अचानक अवतारत नवीन शासकीय विश्रामगृहाची दुरावस्था पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांची शाळा घेतली. दादांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अधिकारी चांगलेच भांबवलेले बघायला मिळाले. स्तब्ध राहून ते ऐकून घेत होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे शुक्रवारी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. दादा हे प्रचंड कडक शिस्तीचे नेते आहेत. ते नेहमी पहाटे लवकर उठून आपल्या कामांना सुरुवात करतात. दादा हे सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय घेतातच. त्यासोबत ते स्थानिक पातळीवर जाऊन चांगल्या सुविधा मिळत आहेत की नाही याची खातरजमा देखील करतात. विधानसभा निवडणुकीआधी ते जेव्हा साताऱ्यात आले होते तेव्हा नवीन शासकीय विश्रामगृहावर जाऊन त्यांनी पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सूचना दिल्या होत्या. शासकीय कामांमध्ये हलगर्जीपणा दिसला तर ते सर्वांसमोर अधिकाऱ्यांना झापायला देखील मागेपुढे पाहत नाहीत. याची प्रचिती शुक्रवारी पुन्हा साताऱ्यात नवीन शासकीय विश्रामगृहावर मध्ये बघायला मिळाली. जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेल्या टाईल्सच्या कामाबाबत आणि त्याच्या गुणवत्तेबाबत त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच पाहणी दौऱ्यावेळी जागच्या जागी अधिकाऱ्यांची चांगली झाडाझडती घेतली. छोट्या छोट्या बाबींमध्ये झालेल्या तांत्रिक त्रुटींवर त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात छापले. कोरेगाव नगरपंचायतीच्या कारभारावरून नागरिक आक्रमक. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत कार्यालयासमोर आंदोलन. कोरेगाव हे ऐतिहासिक परंपरा आणि इतिहास प्रसिद्ध म्हणून शहर ओळखले जाते. मात्र दुर्दैवाने नगराध्यक्षा आणि मुख्याधिकारी यांच्या गलाथान कारभारामुळे शहरातील प्रभाग क्रमांक 10, 11 आणि 17 मध्ये राजकीय भूमिकेतून विकास निधी न दिल्याने आणि विकास कामे न झाल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. नगरपंचायतीच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिन्ही नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता नगरपंचायत कार्यालयावर निषेध मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे आणि प्रीतम बर्गे यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. सत्ताधारी नगरसेवकांसह उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद वाढतच गेला. अखेरीस महेश बर्गे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. नगरपंचायतीच्या गलाथान व अनियोजित कारभारामुळे शहरात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत. नागरी सुविधांचा मोठा अभाव आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून त्यावर कारवाई करा अशी मागणी करत विरोधी पक्षनेते हेमंत बर्गे, नगरसेविका मोनिका धनावडे आणि प्रभावती बर्गे यांच्यासह प्रीतम बर्गे, गणेश धनावडे, दिनेश सनस यांनी नागरिकांसह जोरदार आंदोलन केले. तीनही नगरसेवकांनी वारंवार अर्ज देऊन देखील गलाथान कारभार सुधारत नाही. त्यांच्या अर्जाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शहरात सुविधा देखील मिळत नसल्याने नागरिक, विशेष करून महिला आक्रमक झाल्या आहेत. शुक्रवारी नगरपंचायतीची मासिक सभा होती. त्याची माहिती मिळताच तीनही प्रभागातील नागरिकांनी नगरसेवकांसह निषेध मोर्चा काढून नगरपंचायत कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. नगराध्यक्षा खाली या, अन्यथा खुर्ची खाली करा, नगरपंचायतीच्या धिक्कार असो या शब्दात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्षा दीपाली बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, मुख्याधिकारी विनोद जळक, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे व परशुराम बर्गे हे कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आले. नागरिक जाब विचारत असताना महेश बर्गे यांनी नगराध्यक्षांच्या हातातील निवेदन काढून घेत नागरिकांबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. त्यातून वाद वाढतच गेला. प्रीतम बर्गे आणि महेश बर्गे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्याचे पर्यावसन धक्काबुक्कीत झाले. अखेरीस मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांशी चर्चा करून निवेदन सादर करण्यास सांगितले. त्याप्रमाणे निवेदन देण्यात आले. त्यानंतर प्रीतम बर्गे, हेमंत बर्गे, गणेश धनावडे, दिनेश सनस, मनोज येवले, रमेश नाळे यांच्यासह पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्याकडे महेश बर्गे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली व तसे निवेदन सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर, कारवाईची मागणी. दरम्यान प्रीतम बर्गे, हेमंत बर्गे, गणेश धनावडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. महेश बर्गे हे नगरसेवक नसताना देखील, नगराध्यक्षांच्या कारभारात दररोज अधिकार नसताना देखील हस्तक्षेप करत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मी विरोधी पक्षनेता हेमंत आनंदराव बर्गे आज नगरपंचायतमध्ये दिनांक 3/10/2025 रोजी आज वार्ड क्रमांक 10, वार्ड क्रमांक 11, वार्ड क्रमांक 17 येथील सर्व नागरिक आज तुम्हाला नगरपंचायतीवर आक्रोश मोर्चा घेऊन आलेले आहेत.
एकच हेतू की गेले 2022 पासून आज अखेरपर्यंत ह्या तिन्ही नगरसेवकांना नगरपंचायतमधनं वेगवेगळ्या योजना, शासकीय योजना असून द्या, नगरपंचायतच्या योजना असून द्या, एकही योजनेचा या नगरपंचायतल्या नगरसेवकांना निधी दिला गेला नाही आणि ह्या निधीमुळे नगरपंचायतच्या ह्या नगरसेवकांना विकासामध्ये त्यांच्या प्रभागामध्ये विकास करता येत नाही. तर वस्तुस्थिती पाहता कोरेगावमध्ये आज एवढा मोठा पद्धतीनं शासनाचा निधी येतोय आणि हा निधी तुम्हाला म्हणतो इथं हुकुमशाहीच्या पद्धतीने तर तुम्हाला वापरला गेला जातोय. अक्षरशः लोकशाहीच्या मार्गाने इथं निधी शासनाकडून येतोय आणि इथं तुम्हाला तो हुकुमशाहीच्या पद्धतीने तर निधी आज सत्ताधारी तुम्हाला म्हणतो त्यांच्या पद्धतीने इथं निधी कोरेगाव शहरामध्ये वापर करतात. आणि आज आम्हाला तुम्हाला म्हणतो अनेक आमच्याकडे अर्ज आहेत इथं प्रश्नांचे, कामांचे, की आमच्या प्रभागातले प्रश्न विलंबित ठेवलेत. एकही मीटिंगमध्ये आमच्या कुठल्या आज मीटिंग आहे नगरपंचायतमध्ये, मी गेल्या 30/7/2025 रोजी अर्ज दिलेला आहे आणि अर्जावर माझे एक 7 प्रश्न आहेत आणि असे प्रीतम बर्गे नगरसेवकांनी सगळे अर्ज दिलेत, गणेश धनावडे अर्ज दिलेत. एक नाही 10 अर्ज झाले असतील, 20 अर्ज झालेत. एकही अर्ज आमचा कधी मिटिंगवर अजेंड्यावर घेतला नाही आणि अध्यक्ष सीओना आम्ही प्रश्न विचारला तर सीओ म्हणतात अध्यक्ष मिटिंग काढतात. अध्यक्षांना आम्ही विचारलं तर अध्यक्ष म्हणतात आम्हाला काय माहित नसतं. म्हणजे अध्यक्ष बसलेत कशासाठी? कोरेगावच्या जनतेचे प्रश्न सोडवायला का नुसती खुर्चीवर बसायला? अध्यक्षांनी खुर्ची खाली करावी जर आमचे प्रश्न तुम्ही मार्गी लावत नसला तर. तो नुसते टक्केवारीवर कामं चालू आहेत, टक्के खायचे, पोकेट घ्यायचे, नुसते अशा पद्धतीने कामं होत आहेत. कोरेगाव नगरपंचायत कार्यालयावर विनापरवाना मोर्चा आणणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा. सत्ताधारी नगरसेवकांची पोलिसांकडे मागणी. पोलीस निरीक्षकांना दिले पत्र. कोरेगाव नगरपंचायत कार्यालयावर शुक्रवारी सकाळी विनापरवाना आक्रमक मोर्चा काढत नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व नगरसेवकांवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सत्ताधारी कोरेगाव विकास आघाडीच्या नगरसेवकांनी केली आहे. आघाडीच्या वतीने नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांसह नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे व मुख्याधिकारी विनोद जळक यांनी स्वाक्षरी करून पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना शुक्रवारी दुपारी 3 वाजता एक पत्र दिले असून त्यावरून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या पत्रामध्ये म्हटले आहे की दिनांक 3 ऑक्टोबर रोजी नगरपंचायत कार्यालयावर विनापरवाना आक्रमक मोर्चा आणण्यात आला होता. मोर्चामध्ये नगरसेवक हेमंत बर्गे, नगरसेविका प्रभावती बर्गे, मोनिका धनावडे यांच्यासह प्रीतम बर्गे, गणेश धनावडे, दिनेश सनस व नागरिक सहभागी झाले होते. मोर्चातील निलेश सपकाळ यांनी नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व सर्व सदस्यांवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर मोर्चामधील समाविष्ट नागरिकांनी शाब्दिक बाचाबाची करत मारहाण होईल अशी परिस्थिती निर्माण केली होती. घटनास्थळाचे चित्रीकरण करण्यात आले असून ते या पत्राद्वारे जोडून देण्यात येत आहे. कायद्यानुसार चित्रीकरणाचे अवलोकन करून गुन्हा दाखल करावा अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. या पत्रावर नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, नगरसेविका स्नेहल आवटे, साईप्रसाद बर्गे, वनमाला बर्गे, सागर दत्ताजीराव बर्गे, सागर विरकर, संजीवनी बर्गे, संगीता वसवाल, परशुराम बर्गे, शीतल बर्गे, सुनील बर्गे, ॲडव्होकेट अमोल भुतकर यांच्यासह मुख्याधिकारी विनोद जळक यांची स्वाक्षरी आहे. पत्नीच्या संरक्षणार्थ पती मोर्चाला सामोरे गेले, चुकीचे काय केले? सत्ताधारी नगरसेवकांचा सवाल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी विनापरवाना आक्रमक मोर्चा नगरपंचायत कार्यालयावर आणला. त्यांनी नगराध्यक्षांना उद्देशून घोषणाबाजी करत प्रवेशद्वारावर येण्यास भाग पाडले. यावेळी नगरसेवक व नागरिक आक्रमक भूमिकेत जोरजोरात बोलत अंगावर धावून येत होते. पती या नात्याने महेश साहेबराव बर्गे यांनी पत्नी असलेल्या नगराध्यक्षा दीपाली बर्गे यांचे संरक्षण केले. त्यात त्यांनी चुकीचे काय केले? एका महिलेला टार्गेट करण्याचा हा प्रयत्न असून विनाकारण राजकीय भूमिकेतून महेश बर्गे व दीपाली बर्गे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत असे सत्ताधारी आघाडीतील नगरसेवकांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. कार्यालयीन कामकाजामध्ये हस्तक्षेप करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. नगराध्यक्षा आणि मुख्याधिकाऱ्यांचे स्वतंत्र पत्र. नगराध्यक्षा दीपाली बर्गे व मुख्याधिकारी विनोद जळक यांनी पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना आणखी एक स्वतंत्र पत्र दिले असून त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेविका प्रभावती बर्गे यांचा मुलगा प्रीतम बर्गे व तुषार बर्गे तसेच नगरसेविका मोनिका धनावडे यांचे पती गणेश धनावडे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नगरपंचायत कार्यालयात शुक्रवारी मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. सभा सुरू होण्यापूर्वी प्रीतम बर्गे, तुषार बर्गे, गणेश धनावडे यांनी नगरपंचायत कार्यालयामध्ये जबरदस्तीने घुसून कार्यालयीन कामकाजामध्ये हस्तक्षेप करत दमदाटी केली. त्यामुळे त्यांच्यावर शासन नियमानुसार शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
कोरेगाव पोलिसांची भूमिका संशयास्पद, तात्काळ कारवाई करण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अल्पसंख्याक आघाडीची मागणी, प्रशासनाला निवेदन सादर. एकतर्फी वागणूक देत माझ्या पत्नीवर अन्याय करणाऱ्या आणि गुन्हा दाखल न करता केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून बोळवण करणाऱ्या कोरेगाव पोलिसांची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शाहिद कुरेशी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली आहे. शाहिद कुरेशी, समीना कुरेशी, पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मनीषा सोनवणे यांनी प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांची शुक्रवारी दुपारी 3 वाजता भेट घेतली व निवेदन सादर केले. यावेळी कोरेगाव पोलिसांकडून देण्यात आलेल्या अन्यायकारक वागणुकीबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. शाहिद कुरेशी म्हणाले की माझ्या पत्नीच्या तक्रारीवरून खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर अटकेची कारवाई करण्यात यावी. दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता कालेकर कॉलनी गावंधर कोरेगाव येथे महात्मा गांधी जयंती दिवशी आमच्या समाजातील सादिक कुरेशी याने लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून चिडून जाऊन माझ्या पत्नीच्या गळ्यावर कटरने वार केले आहेत. यामध्ये त्यांच्या गळ्यावर जखमा झाल्या असून कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करून उपचार घेतले आहेत. त्यानंतर कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी तक्रार दाखल केली नाही. याउलट त्यांनी याविषयी माहिती घेऊन विरोधकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले आणि आम्हाला न्याय दिला नाही असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. वास्तविक पाहता माझ्या पत्नीच्या गळ्यावर वार झाले आहेत. त्यांना पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात तपासणी आणि औषधोपचार करून घेण्यासाठी पत्र दिल्यानंतर त्या रुग्णालयात गेल्या होत्या. त्यांची तक्रार घेण्या अगोदर विरोधकांना बोलावून घेण्याची पोलिसांची पद्धत लक्षात येत नाही. ज्याच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत त्याची तक्रार न घेता त्यालाच दमदाटी केली जाते असा एकूण प्रकार घडला आहे. हा संपूर्ण प्रकार कोरेगाव पोलीस ठाण्याच्या CCTV मध्ये उपलब्ध आहे. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल न करता अदखलपात्र गुन्हा दाखल करून समजपत्र देऊन आमची बोळवण केली आहे असा आरोप कुरेशी यांनी केला आहे. याविषयी चौकशी करून दोषी असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्यावर कारवाई करावी आणि पोलिसांना खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती त्यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके व तहसीलदार डॉक्टर कोडे यांना देण्यात आली आहे. कुरेशी यांच्या मुलाला एका व्यक्तीच्या मुलाने मारहाण केली. त्यासाठी ती समीना कुरेशी हा फक्त जाब विचारण्यासाठी गेले की कशावरून काय झाला. तर ते कोणी सादिक कुरेशी असेल त्यांनी त्यांना डायरेक्ट वाटते कटरने वार केलेला आहे. तर मला मला काय एवढंच बोलायचं आहे की आज जर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे पदाधिकारी आहेत हे समाजासाठी झटत असतात, कंटिन्यू समाजकार्य करत असतात. आता कितीतरी असे शाहिद कुरेशींच्या नेतृत्वाखाली जे मुस्लिम समाजावर अन्याय होत होता त्याच्यावर यांनी आवाज उठवलेला आहे. हे समाजासाठी चांगलं बघतात तर त्यांच्या समाजातील लोक काही त्यांना त्रास देण्याची किंवा त्यांना कुठेतरी खाली वाढण्याचा हे करत असतात. पण त्यांना एक सांगतो मी की शाहिद कुरेशी हा एकटा नाहीये किंवा हा एका समाजाला आहे. शाहिद कुरेशी हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजी, तसेच आमचे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब ओवाळ यांचे हे सभासद, तसेच ते कुटुंबातले आमचे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर त्यांना कोणी त्रास दिला, इथून पुढे त्रास दिला आणि आताही त्रास दिला असेल त्याच्यावर आम्ही जर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये सातारा जिल्हाधिकारी ऑफिस समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू व प्रशासनाला माझी विनंती आहे, जर महिलांचं रक्त येत आहे तर महिलांचं तुम्ही कुठेतरी फास्ट क्विकली ऍक्शन घ्यायला हवं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोरेगाव तालुकाध्यक्ष मनीषा सोनवणे. आज प्रांत ऑफिसला आम्ही यासाठी आलो होतो की आपले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष आहेत अल्पसंख्याकांचे शाहिद कुरेशींच्या मिसेस समीना कुरेशी. त्या मुलाच्या भांडणावरून जर एका महिलेवरती जर एवढा मोठा जर अत्याचार होत असेल किंवा वार होत असतील तर प्रशासनाने त्याची दखल न घेतल्यामुळेच मला तर वाटते आणि त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सुद्धा त्याची दखल लवकर घेतली नाही किंवा त्यांना MLC दिली नाही. हा खूपच खरोखर निंदनीय प्रकार आहे. महिलांना जर असं परत होऊ नये की पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांना थांबावं लागेल किंवा काहीतरी कारण सांगून त्यांना टाळाटाळ केली जाईल असा हा प्रकार होऊ नये. आणि या महिलांविषयी जे चाललंय ना ते फार घाणेरडं कृत्य चाललंय आणि प्रशासनाला पण सांगते की तुम्ही जर वेळोवेळी जर तुम्ही महिलांना जर असं जर करत असाल तर आम्ही तुमच्या विरोधात आंदोलन छेडू. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी लावा, सुनील माने यांची मागणी. साताऱ्यात उपोषणाचा दुसरा दिवस.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी रहमतपूर परिसरातील रस्त्यांची सर्व कामे पूर्ण झाल्याचे लेखी उत्तर एका पत्राद्वारे दिले आहे, परंतु वास्तव परिस्थिती पाहता ही कामे अपूर्ण असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे। याविषयी लवकरात लवकर चौकशी समिती नेमून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केली आहे। रहमतपूर परिसरातील रस्त्यांच्या प्रलंबित कामाबाबत सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 2 ऑक्टोबर 2025 पासून माने यांनी उपोषण सुरू केले आहे। त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोरेगाव येथील उपअभियंता DJ पाटील यांनी माने यांना लेखी पत्र दिले आहे। माने यांनी बांधकाम विभागाचे पत्र आणि रस्त्यांची परिस्थिती याबाबत शुक्रवारी दुपारी 1 वाजता सोशल मीडियावर पोस्ट करत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे। माने यांचे उपोषण सुरू होताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी सदरची सर्व कामे पूर्ण झाल्याचे लेखी उत्तर दिले आहे, परंतु वास्तव परिस्थिती पाहता ही कामे अपूर्ण असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे माने यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे। रहमतपूर शहर व परिसरातील रहमतपूर वडूज रस्त्यावर आणि रहमतपूर ते अंबेरी घाट, खंडाळा कोरेगाव, रहमतपूर तारगाव कराड या रस्त्यातील रहमतपूर ते मोहितेवाडी जंक्शन, शिरगाव पेरले सुरली रहमतपूर रस्त्यावरील सुरली ते रहमतपूर भाग, खंडाळा कोरेगाव रहमतपूर कराड सांगली या राज्यमार्गावरील रहमतपूर चौक सुधारणा करणे या सर्व कामांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती। या सर्व कामांचा शुभारंभ होऊन ही कामे बंद पडली आहेत। झालेली कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली असल्याने नाईलाजास्तव उपोषण करावे लागत असल्याचे माने यांनी स्पष्ट केले आहे। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची आणि बेजबाबदार उत्तरे येत आहेत। याविषयी लवकरात लवकर चौकशी समिती नेमून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी रहमतपूर वासियांच्या वतीने सुनील माने यांनी केली आहे। पत्र दिले त्या ठिकाणी रस्त्याच्या डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून पुढाचं काम आहे। तर आपण त्या ठिकाणी रस्त्याचं कामाचा दर्जा बघितला, काम पूर्ण झाले का हे बघितलं तर निश्चित एक सदिच्छा पालिका पाणी माझी त्या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे। काल 2 ऑक्टोबर गांधी जयंती मी जवळपास 2 वर्ष या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सातत्यानं मागे लागलो की एवढ्या मोठ्या रकमेची कामं त्या ठिकाणी सुरू आहेत, त्या कामाची गुणवत्ता असेल, काम पूर्ण झाली पाहिजे, परंतु त्या ठिकाणी आता करू, वर उद्या करू, परवा करू, आता म्हणजे पाऊस होता, पत्र मला ते काम पूर्ण झाले म्हणजे आता उन्हाळा गेला, त्या उन्हाळ्यामध्ये काम करण्याची भूमिका त्यांची नव्हती। त्या ठिकाणी या कामामध्ये निश्चित जवळपास 8-10 कोटीचा भ्रष्टाचार, 10-20 कोटीचा भ्रष्टाचार नक्की झालेला आहे। तो भ्रष्टाचार त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे। या ठिकाणी नगरपालिका इलेक्शन नाही, पंचायत समिती इलेक्शन नाही, जिल्हा परिषद इलेक्शन नाही, त्यामुळे यांना वाटते की लोकप्रतिनिधी नसल्यामुळे कोण आम्हाला विचारते। प्रशासन हे मोकाट सुटलेलं आहे। या प्रशासनाला चाप लावण्याचं काम सनदशीर मार्गाने त्या ठिकाणी 2 ऑक्टोबर जे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला अहिंसाच्या मार्गातून त्या ठिकाणी स्वातंत्र्याचा देश स्वतंत्र केला, ते एक मोठं हत्यार उपक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चौकशी करण्याच्या माध्यमासाठी मी बसलोय। कालपासून प्रशासनाने त्या ठिकाणी दखल घेतली नाही, परंतु निश्चित खात्री आहे जोपर्यंत या कामाची चौकशी समिती नियुक्त होत नाही, त्या ठिकाणी चौकशी समितीचं पत्र मला मिळत नाही, तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही।